फिर एक बार महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 में गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव विधानसभा में लोकप्रिय संभावित प्रत्याशी के रूप में अजित पवार ग्रुप के नेता विधायक मनोहर चंद्रकापुरी का नाम सामने आया है। जहां जनता के मन में अपना छाप छोड़ने वाले, मूलभूत समस्याओं को समझने वाले, क्षेत्र में विकास की धारा बहाने वाले मनोहर चंद्रकापुरी के चेहरे की झलक और लोगों की बातें नजर आ रही है। जहां फिर से एक बार महाराष्ट्र विधानसभा चुनाव में अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र में चर्चा में बने हुए हैं, जहां लोकप्रिय समाज सेवक के रूप में उभरे हैं मनोहर चंद्रकापुरे। अर्जुनी मोरगांव विधानसभा के वर्तमान विधायक है और आज इस सेवा कार्य को देखते हुए अर्जुनी मोरगांव विधानसभा के युवा महिलाओं के साथ मिलते नजर आ रहे हैं। किस प्रकार से मनोहर चंद्रकापुरे ने किसानों का सहारा बने और फसल में हुए नुकसान के मुआवजा दिलाने के लिए सरकार के सामने अपने दावे रखे। आपको बता दें कि अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बहुत बड़ा गढ़ माना जाता है, जिसके चलते अजित पवार समूह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता मनोहर चंद्रकापुरे की लोकप्रियता और समाज सेवा के चलते लोगों के मन में अपनी जगह बना चुके हैं। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र की जनता मनोहर चंद्रकापुरे को अपना मसीहा मान चुकी है। राजकारण राजकारण आहे। जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा सर्व पक्षाचे श्रेष्ठ ज्येष्ठ नेते हे आपल्या पक्षाचे ध्येय धोरणं राबवण्यासाठी एक वातावरण निर्मितीचं काम करतात आणि ते जे भाष्य करतात त्या भाष्यावरती मला काही बोलायचं नाही आहे। त्याबद्दल आमचे स्पोक्सपर्सन असतात, आमचे पक्षश्रेष्ठी असतात, त्याबद्दल ते तिथं सांगतील। पण आज महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते असं घडू नये, व्यक्तिगत कोणावरती टिप्पणी करू नये आणि जे गढूळ वातावरण चाललेलं आहे आरक्षणाच्या नावावरती, तर ज्यांना कोणाला असं काही बोलायचं असेल त्यांनी अगोदर भारतीय संविधानाचं प्रियम्बल आणि भारतीय संविधानामधील मूलभूत जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत याचं जर वाचन करून लोकशाहीमध्ये कशा पद्धतीनं आपण पुढची वाटचाल केली पाहिजे, जेणेकरून सर्व समाजातील घटकांना ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे। आरक्षण हे शैक्षणिक आणि सामाजिक जे मागासले पण आपल्या देशामध्ये होतं, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला संविधानामध्ये अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग तयार केला होता आणि अनुसूचित जमातीचा एक प्रवर्ग तयार केला होता। त्यावेळेस त्यांना माहीत होतं की शेतकऱ्यांची मुलंसुद्धा ही शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या हे सुद्धा बॅकवर्डच आहेत, पण त्या काळामध्ये त्यांना ते आरक्षण देता आलं नाही, पण तशी तरतूद केली होती। आणि म्हणून आज जे वातावरण तापलेलं आहे हे कदाचित अर्धवट दानावरती आधारित राजकारण असावं असं माझं मत आहे। आरक्षण गरजेचं नाही, अत्यंत गरजेचं आहे। आरक्षण कोणाला देतात? आरक्षण अशा समाजातील घटकांना दिलेलं आहे ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता म्हणजे नैसर्गिक संसाधनं, ज्या नैसर्गिक संसाधनातून माणूस आपले अर्निंग सोर्स वाढवतो आणि स्वतःचा प्रपंच चालवत असताना समाजाला जे हवं आहे ते देत असतो। आरक्षण कोणाला दिलं आहे की जो समाज ज्यांच्याकडे कुठल्याही मूलभूत हक्काची कुठलीच जाणीव तर नव्हती, पण यांचं संपूर्ण जीवन इतरांच्या दयेवरती आणि मायावरती अवलंबून होतं। यांच्या हाताला जर काम मिळालं नाही तर हा जो घटक जो शिक्षणापासून वंचित होता, जो समाजापासून फार दूर राहत होता, या घटकाला सुद्धा त्यांच्या लोकसंख्येनुसार ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, हा दृष्टिकोन समोर ठेवून नैसर्गिक साधन संपत्ती ज्या लोकांकडे नाही आहे त्यांना खरं म्हणजे आरक्षण दिलेलं आहे। लोकसभेला जे अपयश मिळालं ती लोकसभेची निवडणूक
संपली. विरोधकांनी जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं त्याच्या तपशिलात मी काय आता जात नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये हळूहळू वातावरण जे लोकसभेच्या वेळेस होतं त्याच्यामध्ये आमूलाग्र लोकांमध्ये बदल होत चालला आहे. इथं काय संविधानाचा प्रश्न नाही आहे, इथं आरक्षणाचा प्रश्न नाही आहे, इथं प्रश्न आहे की सर्वसामान्य घटकाचा विकास कसा होईल आणि सर्वसामान्य कुटुंबापर्यंत शासनामार्फत कशी मदत देता येईल आणि सर्वसामान्य जनतेला समसमान सामाजिक न्याय असेल हे कसं त्यांना देता येईल यावरती विकासाचं दृष्टिकोन समोर ठेवून ही राज्याची निवडणूक पुढे त्याच्यामध्ये आम्ही वाटचाल करणार आहोत. आंबेडकरी जनतेची दिशाभूल होत आहे की होत नाही हे तर काळ आणि वेळ ठरवणार आहे. पण जे काही चाललेलं आहे ते काय आलबेल नाही एवढं मी सांगू शकतो. संविधान कसं बदलणार आहे कोणी? संविधानामध्ये जे मूलभूत हक्क आहेत आणि तिथं कर्तव्य सुद्धा आहेत. संविधान बदलण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली, सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च फुल बेंचचा निर्णय आहे की संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणी बदलू शकत नाही. मूळ ढाच्याला अनुसरूनच कायदे तयार होतात, लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्यामुळे बदल होत नाही तर संविधानामध्ये संशोधन करून सरकारला जे हवं आहे त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ते शुद्धीपत्रक काढतात, लोकसभेतून निर्णय घेतात आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल सुरू आहे. आणि संविधान हे आताच बदललं का? 1952-53 पासून पहिल्यांदा संविधान देशाचे पहिले पंतप्रधान यांनी संशोधन केलं आहे. इंदिरा गांधीच्या काळात त्यांनी अनेक केले आहेत. आणि जेव्हा जेव्हा कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय शासनाच्या विरोधात झाले तेव्हा तेव्हा त्यांनी संशोधन केलं आहे, लोकसभेत ते बिल पारित केले आहेत आणि मग त्यांनी आपलं प्रशासन केलं आहे, शासन केलेलं आहे. त्याच्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्न येत नाही. संविधानामध्ये संशोधन करण्याची तरतूद आहे आणि त्या पद्धतीनं कुठलेही सरकार काम करत असते. महायुतीचे नेते समोर आले नाही, मग कुठे गेले होते? आम्ही कुठे गेलो होतो? आता ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो तर नागपूरला अनेक लोक आले होते. आता सुद्धा परवाच्या दिवशी दीक्षाभूमीवरती लोकांना जो निर्णय पटला नाही ते स्वतः आले होते. तो निर्णय सरकारला शेवटी रद्द करावा लागला, म्हणजे स्थगित करावा लागला. तर हे तर आंबेडकर जनतेला जे अभिप्रेत आहेत, ही आंबेडकर जनता आहे, त्यांना हवं त्यावेळेस ते करून घेतात. 46,000 कोटी रुपये वर्षाचे आहेत, महिन्याचे नाही. असे आरोप करणारे करत राहतात. हो, देशाच्या इतिहासामध्ये 10 वर्ष वित्त मंत्रालय अजितदादा पवार आहे. त्यांना माहिती आहे पैसा येतो कुठून आणि पैसा जातो कसा. ही मुख्यमंत्री लाडकी योजना महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे की ज्या महिला आहेत, गोरगरीब महिला आहेत, 21 वर्ष ते 65 वर्षाच्या वयापर्यंत आपल्या राज्यामध्ये एक चांगला निर्णय, धाडसी निर्णय आहे. आणि विरोधक असे म्हणतात की ही योजना तात्पुरती आहे, निवडणूक संपली की योजना बदलणार आहे. मी तुम्हाला सांगतो, महायुतीच्या घटक पक्षाचा आमदार म्हणून, अजितदादाचा आमदार म्हणून तुम्हाला सांगतो आहे, ही योजना निरंतर चालू राहील. त्याकरता बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि पैसा कुठून उभं करायचा हे सुद्धा महायुतीच्या आमच्या सर्व नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे विरोधकाचं काम आहे विरोध करणे, आमचं काम आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेतील महिलांना, शेतकऱ्याच्या मुलीला, गरिबाच्या मुलीला 21 ते 65 वर्षापर्यंत त्यांना मदत करणे हे आमचं कर्तव्य समजून आम्ही योजना शासनाच्या मार्फत त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्या पद्धतीनं तो GR सुद्धा निघालेला आहे. आणि 1 जुलैपासून जरी आता उशीर झाला, 31 ऑगस्टपर्यंत त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. आणि जरी त्यांनी उशिरा फॉर्म भरले तरी त्यांचा बेनिफिट
त्यांना 1 जुलैपासूनच मिळणार आहे. विरोधक ज्या ठिकाणी राज्यात सत्तेत आहेत त्या राज्यावरती कर्ज नाही का? राज्य चालवणाऱ्यांना माहीत असतं किती टक्के कर्ज आहे, किती कर्ज आपण घेतलं पाहिजे आणि ही कर्जाची परतफेडसुद्धा कशी केली पाहिजे हे आम्हाला माहिती आहे ना. त्यामुळे ते आम्हाला सांगणारे कोण होतात? अफवा पसरविणे हे विरोधकाचं कामच आहे. ते त्यांचं काम करतील. आम्ही आमच्या लाडल्या बहिणीला येत्या रक्षाबंधनाच्या पूर्वी आम्ही त्यांना निश्चितच खुश करणार आहोत, एवढं मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक आमदाराला वाटतं की त्याचं छत्र सर्वगुण संपन्न व्हायला पाहिजे. होतात. ज्यांना जमते ते करतात. आता ज्यांना जमतच नाही ते कदाचित थोडे 2 पावलं मागे राहत असतील. पण आमदार म्हणून जे कोणी निवडून येतात त्यांच्या क्षेत्रात काही ना काही विकासाची कामं येतच असतात. विरोधक असतील तरी त्यांना 5 कोटी रुपये अधिकारच आहे. तो त्यांच्या हक्काचे पैसे राज्य सरकार देतच असते. त्यामुळे असं नाही आहे. पण मी आमदार म्हणून जेव्हा आमदार झालो तर माझा 1 वर्ष कोरोनात गेला. माझ्या हाती 3.5 वर्ष मिळाले. तर पहिले आम्ही महाआघाडीमध्ये होतो, सत्तांतर झालं. मग आम्हाला कळलं की मतदारसंघात काम करायचं असेल, राज्याला योग्य विकासाची दिशा द्यायची असेल तर सत्तेत गेलं पाहिजे. मी तुम्हाला अजूनही सांगतो, अनेक लोक आमच्यावरती टीका करतात, परंतु आम्ही सत्तेत सहभागी झालो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारालाच बांधील आहोत. जेव्हा जेव्हा त्यांचे विचार या देशामध्ये अशक्त करायची कुठली शक्ती प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा आंबेडकरी माणूस म्हणून मी पहिल्यांदा पुढे येईन, एवढं तुम्हाला सांगतो. स्वागत करतो. शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार आमचे नेते आहेत. त्यांचे दोघांचे संबंध फार जवळचे आहेत. मी तर राजकारणामध्ये फार नंतर आलो. राजकीय पक्ष जेव्हा येतो तर प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण सत्तेत गेलं पाहिजे. राजकीय नेत्याची काय इच्छा असते? निवडणुका लढवणे हा फक्त उद्देश समोर नसतो, तर निवडणुका जिंकणे आणि सत्तेत येऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करणे हा सगळ्याचा मूलमंत्र असतो. यामध्ये वैचारिक बैठक आणि वैचारिक मतभेद झाले, त्यामुळे पक्षातून काही माणसं केव्हा वेळ प्रसंग पाहून बाहेर पडतात. आमच्या मोठ्या साहेबांनी सुद्धा निर्णय घेतला होता शरद पवारांनी सोनिया गांधीच्या काळामध्ये. विचार आणि मतासारखे कामं होत नसतात तेव्हा माणूस असे धाडसी निर्णय घेत असतात. त्यामुळे मोठ्या साहेबांनी म्हणजे शरद पवार साहेबांनी माझ्या विरोधात उमेदवार उभा केला आहे, तर त्या उमेदवाराचं मी स्वागत करतो. आणि ते सुद्धा आमच्या जिल्ह्यात आले तर मी त्यांचं पण स्वागत करतो. पण महायुतीच्या घटक पक्षातला विद्यमान आमदार म्हणून मी जे काही करण्यासारखं आहे ते मी निश्चितच करणार आहे. त्याची वाच्यता किंवा भाष्य मी आता करू इच्छित नाही. ताबडतोब आपण पंचनामे करायचे आदेश दिले. आमचे ज्येष्ठ नेते माननीय प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा माझ्या मतदारसंघात दौरा केला. कलेक्टर, SDO, तहसीलदार, कृषी खात्याची माणसं या सर्वांची आम्ही अर्धा 1 तास बैठक घेतली. आणि जे नदी नाल्याजवळचे शेतकरी होते ज्यांच्या शेतामध्ये पूर आला, धान सडले, त्याचे सगळ्याचे पंचनामे झालेले आहेत. तो सगळा संकलित अहवाल कलेक्टरमार्फत आपण राज्य सरकारला पाठवलेला आहे. माझ्या मतदारसंघात दुसरी एक अजून अडचण आहे की वन्य प्राण्यामार्फत सुद्धा आमच्याकडे शेतकऱ्याच्या धानाचे नुकसान होते. आत्तापर्यंत आपण प्रति हेक्टरी 25,000 रुपये देत होतो, आता ती डबल आपण केलेली आहे. आणि हत्याचा कळप असेल किंवा इतर हरणाचा कळप असेल, या वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्याचे जे काही नुकसान होईल तर त्याची आपण किंमत डबल केली आहे. 25 ऐवजी आपण 50,000 रुपये प्रति हेक्टर केलेलं आहे. याची आम्हाला जाणीव आहे, कारण आम्ही शेतकऱ्यांचाच विचार करत असतो.
आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू शकतो, पण आता तेवढा वेळ तुमच्याकडे आणि माझ्याकडे सुद्धा नाही आहे. येत्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार येणार आहे. केंद्रामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले. सीट कमी आल्या तशा महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रामध्ये विधानसभेत 288 जागा आहेत. आत्ता कुठं संयुक्त मिटिंगा सुरू व्हायचे आहेत. घटक पक्षातील युतीमधील सगळे राजकीय पक्ष चाचपणी करत आहेत आणि कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला सक्षम आपण उमेदवार दिला पाहिजे याकरता ते निष्कर्षापर्यंत आता येतील. जेव्हा युतीच्या जागा डिक्लेअर होतील तेव्हा मी तुम्हाला हमखास सांगू शकतो की यापुढे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसणार आहे. माझ्यावरती विश्वास दाखवणार नाही असं कुठलंच मी काम केलेलं नाही आहे. त्यांनी माझ्यावर विश्वासच टाकला पाहिजे. एवढंच चांगलं मी काम करून दाखवलं माझ्या मतदारसंघामध्ये. त्याच्यामध्ये तुमच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला हा कृत्रिम प्रश्न आहे का नैसर्गिक दिसत नाही मला. पक्षाने मला तिकीट दिली नाही दिली तरी मी पक्षासोबतच राहणार आहे. आमचे नेते प्रफुल्ल पटेल आहेत, आमचे नेते अजित पवार आहेत. माननीय प्रफुल्ल पटेल मी शासकीय सेवेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी मला 2014ला तिकीट दिली होती. 14ला माझा पराभव झाला. माझ्या विरोधात 19ला मी सुद्धा उभा राहिलो. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री होते. मोठा माणूस होता. त्या मोठ्या माणसाला सुद्धा एक छोट्या माणसाने पराभूत केलं तर पक्ष याचा विचार नाही करणार का?